नागपूरच्या ऑर्डिनन्स फॅक्टरी अंबाझरीमधील 1,500 कंत्राटी कामगारांकडून लेबर कॉन्ट्रॅक्टर खंडणी वसूल करत असल्याचे पुरावे पुढे आलेले आहेत। देशभरातील 52 ऑर्डिनन्स फॅक्टरीजपैकी महत्वाच्या अशा फॅक्टरीजमध्ये कर्मचाऱ्यांचं शोषण होत आहे। दुसरीकडे कुणालाही या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून काम मिळत असल्याचे पुरावे सुद्धा पोलिसांना देण्यात आले। आपण पाहणार आहोत याविषयीचा वृत्तांत। नागपूरच्या ऑर्डिनन्स फॅक्टरी अंबाझरीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करणारा हा तरुण आहे प्रशांत तायडे। ऑर्डिनन्स फॅक्टरीत 8 तासाच्या शिफ्टसाठी त्याला 536 रुपये रोज मिळतात, पण या ठिकाणचे लेबर कॉन्ट्रॅक्टर त्याच्याकडून दररोज प्रत्येकी 80 रुपयांची खंडणी वसूल करतात। एप्रिल महिन्यापासून आमचा पेमेंट वाढला, त्या पेमेंटमधून पर डे 80 रुपये मागत आहेत साहेब, आणि जर आम्ही 80 रुपये जर दिले नाही तर आम्हाला ठेकेदार मारायची धमकी आणि घरी जाऊन घुसून मारण्याची धमकी दिली आहे, बरेचसे आणि कामावून काढून देण्याची धमकी दिलेली आहे। याचे पैसे पण भरते किंवा नाही भरत, आम्हाला पैसे मिळत नाही त्याचे। आणि हे 80 रुपये पर डे घेताना त्यांनी सांगितलं की 80 रुपये द्या आणि आत या, का नाही दिले तर तुम्हाला काढून टाकू, आणि तसंच त्यांनी केलेलं आहे। नागपूरच्या ऑर्डिनन्स फॅक्टरी अंबाझरीमध्ये काम करणाऱ्या जवळपास 1,500 कंत्राटी कामगारांकडून 80 रुपये रोज याप्रमाणे 1,20,000 रुपयाची खंडणी या ठिकाणचे लेबर कॉन्ट्रॅक्टर वसूल करण्याचे पुरावे कर्मचाऱ्यांनी सादर केले आहेत। त्या ठिकाणी 10-20,000 रुपये घेऊन कोणीही कॉन्ट्रॅक्ट लेबर बनू शकतो याचे पुरावेही कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे दिलेत, पण हे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे येत असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी नोकरी जाईल म्हणून हा अन्याय निमूटपणे सहन करतात, पण आता या कामगारांनी पैसे न दिल्यामुळे या लोकांना कामावर घेतलं जात नाहीये। या लोकांकडून खंडणी वसूल करतानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही आयबीएन लोकमतच्या हाती लागलेत। आप लोग बोलते सर उसको 20 रुपये वापस करो, आप अप्लाई होने से वहाँ के अप्लाई आप बोल नहीं सकते इसमें। लेकिन बोला मैंने, कैसे बताऊं इतने लोगों के सामने। मैं इशारों में बोलूंगा, समझ जाना, ठीक है। दुनिया जानती है। अभी मैं ना टीटी को 1500 रुपए दे के आया मुंबई से ट्रेन में, वो करप्शन था, मैंने दिए कुछ पैसे। तुम भी जाओगे, तुम भी दोगे। अपने इंजीनियरिंग कॉलेज, डेंटल कॉलेज में साला गवर्नर के कॉलेज है, मिनिस्टर के कॉलेज है, उसमें डोनेशन देते हैं। या भागातील स्थानिक खासदार कृपाल तुमाने यांनीही हा भ्रष्टाचार होत असल्याचं मान्य केलं। या ठिकाणचे लेबर कॉन्ट्रॅक्टर कुख्यात गुंड असल्याचंही त्यांनी सांगितलं। ठेकेदार अशा कंपनीमध्ये करत असताना यांचा वेगळा क्रायटेरिया असला पाहिजे की जेणेकरून त्यांना कोणत्या विभागात कशा पद्धतीचे काम कर, कारण मी बघितलं तिथे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत। एक ठेकेदार तर म्हणजे आता मी ऑफिस टीव्हीवरती बोलू शकत नाही, पण त्याचा रेकॉर्ड जर तुम्ही चेक केला तर तो क्रिमिनल म्हणून प्रसिद्ध आहे। ऑर्डिनन्स फॅक्टरीत नोकरी लावून देण्यासाठी हे लेबर कॉन्ट्रॅक्टर या गरजू लोकांकडून आधी पैसे घेतात आणि त्यांना रोजंदारीतून मिळणाऱ्या पगारातूनही खंडणी वसूल करतात। देशाच्या सुरक्षेसोबतच ही तडजोड असल्याचं हे संपूर्ण प्रकरण आहे, पण या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, आयबीएन लोकमत, नागपूर।